अतुलबंध भाग 17। 7 तारखेला सगळे मुंबईला जाऊन अमृताला निरोप देऊन आले। डॅडी आता समताच्या लग्नाचा मुहूर्त काढायला पाहिजे। एकीच्या जबाबदारीतून मोकळे झालो आहोत, तोपर्यंत या समताची काळजी। रणजित मुद्दामून समताला चिडवत म्हणाला, रणजित, समताची काळजी नाही, अरे तिची सगळी शॉपिंग झाली आहे, सगळी तयारी आहे, फक्त मुहूर्त काढणे, पत्रिका वाटणे आणि कार्यालय फिक्स करणे, बस एवढीच कामं बाकी आहेत। अमृता गेली आणि मग समता पण जाणार, बरं कसं मोकळं मोकळं वाटेल। रावसाहेबांचा आवाज भरून आला, हा डॅडी, हे मात्र खरंच। डॅडी, यावर मी एक उपाय सांगते। समताने संभाषणात भाग घेतला। डॅडी, आता दादाचे लग्न करून टाका, म्हणजे घरात माणसं वाढतील, मोकळं मोकळं वाटणार नाही। काय रणजित, ऐकतोयस ना समता काय म्हणते ते? हा, ऐकलं डॅडी, मला तर मोकळं घरच आवडेल, शांत आणि निवांत, काही नको माणसं वाढायला, हाय तेवढीच खूप झाली। बोलताना रणजितने दीपालीकडे पाहिले। अभावितपणे तिची नजर खाली वळली। वा रे वा, अरे माणसांशिवाय घर घर तरी वाटेल का? एवढ्या मोठ्या घरात इनमिन 3 माणसं। हा, ते काही नाही डॅडी, तुम्ही आता दादाच्या लग्नाचं बघाच। काय ग दीपा, तुला काय वाटतं? रायसाहेबांनी दीपाला विचारलं। त्यांचा प्रश्न ऐकून दीपा सरपटलीच। बाबा, समता म्हणते ते खरं आहे, त्यांचं लग्न झालं म्हणजे एक माणूस वाढेल आणि मलाही सोबत होईल बाई माणसाची। हा, हे बरोबर रणजित, या दोघींचं एकच मत आहे, तेव्हा माझंही तेच। थोडक्यात आता तुझ्यासाठी मुली बघायला पाहिजेत। हो ना, बाई माणसाची सोबत पाहिजेस, आम्ही राक्षस आहोत ना, रणजित वैतागून म्हणाला। रणजित, उगीच का दीपावर चिडतोस? अरे तिने तिचं मत सांगितलं, तेही मी विचारलं म्हणून। सॉरी डॅडी, रणजित जेवू लागला। या दीपालीला अजून आपलं मन समजलंच नाही की समजून ती वेड पांघरते आहे। त्या दिवशी अमृताच्या लग्नात आपण बोललो होतो, मध्येच मीरा आली, नाहीतर मनातले सर्वच सांगितले असते। हा, आता पुन्हा एकदा तिला स्पष्टच सांगायचे, दुसऱ्या बाई माणसांच्या सोबतीचे विसर, आता सोबतच पाहिजे तर मी देईन अगदी आयुष्यभर। रणजित आताच्या आता तुषारच्या घरी जाऊन येतो। कालच त्याचे आई बाबा आले आहेत, तेव्हा एकदा ठरवून येतो, म्हणजे आपल्याला बरे। हो डॅडी, या तुम्ही जाऊन। रावसाहेब 4 वाजता घराबाहेर पडले। रणजित अजून आपल्या रूम मध्ये विश्रांती घेत होता। समता आपल्या खोलीत काहीतरी वाचत पडली होती आणि मीरा आली। अगं, उन्हाची आलीस? अगं, अमृताच्या लग्न दिवशी डोकं खूप दुखायला लागलं होतं, म्हणून तुम्हाला भेटायला थांबले नाही, आणि नंतरचे 4 दिवस आमच्याकडे गेस्ट आले होते, त्यानंतर तुम्ही मुंबईला गेलात, म्हटलं आज जाऊया। बरं झालं आलीस, बैस ना। समताने तिला बसायला सांगितले। रणजित आहे ना घरात? आहे तिच्या रूम मध्ये। आणि दीपा असेल घरात। समता, आता तुझा मुहूर्त केव्हाचा? डॅडी गेले आहेत त्यांच्या घरी, काय ते ठरवूनच येतील। तुमच्या दोघींचं कसं सगळं झटपट झालं। अरे हो समता, तुझे दागिने आले असतील ना? अमृताचे पाहिले, तुझ्या पसंतीचे करून घेतलेत ना? हो, मला आवडतात ते करून घेतलेत। थांबा दाखवते, परवाच दागिने आले। समताने मोठ्या कपाटातून दागिन्यांचे बॉक्स काढून आणले। एक बॉक्स उडून मीरा पाहत होती, दागिना आवडल्याची सांगत होती। तोच तिथे दीपाली आली। दीपा, सरबत करून आणतेस का? समताने विचारले। हो करते। दीपा सरबत करायला गेली। पुन्हा दोघी मिळून दागिने पाहू लागल्या। मीरा, या पाटल्या बघ, अमृताची डिझाईन वेगळी होती, ही माझ्या पसंतीची। समता, खरंच? अगदी मस्त आहे तुझे दागिने। दीपाली सरबताचे ग्लास घेऊन आली। सरबत घेऊन झालं। समता, तुझ्या साड्याही दाखव बाई। आता आणते। दीपा, मी आले 2 मिनिटं बाथरूमला जाऊन। मीरा उठली। मी पण जाते। लग्नाचे दागिने रमाबाई आजारी पडल्या आहेत, त्यामुळे त्यांची कामं मलाच करावी लागतात। दीपा त्या खोलीबाहेर पडली। मीराने चटकन बॉक्समधून हार काढला आणि तिने दीपालीची खोली गाठली। मिनिटभरात ती त्या खोलीच्या बाहेर आली आणि बाथरूम मध्ये घुसली। मुद्दाम थोड्या उशिरानेच ती समताच्या रूम मध्ये गेली। कुठे गेली होतीस?
बाथरूमला. दीपाला सांगितले होतेस. झाले ना दागिने बघून? हो हो, हे बॉक्स बाजूला करते म्हणजे साड्या व्यवस्थित बघता येतील. मीराने बॉक्स उचलून ड्रेसिंग टेबलवर ठेवले आणि ती साड्या पाहण्याचं नाटक करू लागली. तिला साड्या घेतानाचा प्रसंग आठवला. अमृता समताचे शालू घेऊन झाल्यानंतर अंकल म्हणाले, आणखीन एक शालू घेऊया. हा शालू कोणाचा असेल? मनात आले आपल्यासाठीच असणार. आपण अंकलना विचारले, आणखीन एक शालू कशाला? कशाला काय? आपल्या दीपासाठी. दीपा दीपा दीपा, वैताग आले या दीपाचा. हो, आणि त्या शालूत रणजितला ती खूप सुंदर दिसली. आपण ते सारं पाहिलंय, ऐकलं आहे. आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. रविवार असला तरी रणजित कुठे बाहेर गेला तर सर्व ड्रामा त्याच्या समोरच व्हायला पाहिजे. अंकल घरात नाही हे उत्तम. तिने साड्यांचं निरीक्षण आवर्त घेतलं. छान आहेत साड्या. त्या दिवशी किती घाई झाली होती. आज व्यवस्थित पाहिल्या. तिने साड्या पुन्हा व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवल्या. समता, हे दागिने आधी कपाटात ठेव. एक एक बॉक्स ती समताकडे देऊ लागली. ए, हा बॉक्स एवढा हलका? उघडून बघ समता हा बॉक्स. समताने बॉक्स उघडला. हे काय? बॉक्स मोकळाच आहे. मीरा, यातला हार कशाला घेतलास तू, ठेवलास तू? त्याच बॉक्समध्ये तुझ्या समोर तो ठेवला असेल. दुसऱ्या बॉक्समध्ये. समता एक एक बॉक्स उघडू लागली. दुसऱ्या बॉक्समध्ये तर हार नव्हताच. मीरा, नाही ग, यामध्ये कुठेच नाही. समता, घाबरू नकोस, असेल तेच कुठेतरी. साड्यांच्या बॉक्समध्ये बघूया, खोलीत शोधू. अगं, जाणार तरी कुठे? सगळ्या साड्या झटकून उडून झाल्या. सबंध खोली झाडून झटकून झाली. हार कुठे मिळालाच नाही. समताचा धीर खचला. तिने दीपालीला हाक मारली. दीपा, माझा हार कुठे नाही मिळेल असं झालाय. समता, का घाबरू नकोस, असेल इथेच. थांब, मी शोधते. त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्ही संपूर्ण घर पाहिलं आहे, मीरा म्हणाली. पुन्हा एकदा बघू, दीपाली समंजसपणे म्हणाली. दीपालीने सर्व पाहिले पण कुठेच काही सापडले नाही. आता बाई, हद्द झाली. घरातून हार जाईल तरी कुठे नि कसा? मीरा चढ्या आवाजात म्हणाली. तेच काही लक्षात येईना. समता रडकुडीला आली होती. डोळ्यात एकत हार बेपत्ता झाला होता. मी रणजितला उठवते, बघू त्याचं काही डोकं चालतं का? मीरा रणजितला उठवायला गेली. दीपाली ही अवाक झाली होती. हार जाईल तर कुठे? सर्व शोधायला मिळायला पाहिजे होतं, पण कुठे कसं नाही. समता, काय झाले आहे? ही मीरा म्हणते हार नष्ट झाला आहे. असं होईल तरी कसं? होय रे दादा, आता इथे आम्ही दागिने पाहत होतो. दागिन्यांनंतर साड्या बघितल्या आणि नंतर पाहते तर हार नव्हता बॉक्समध्ये. असं कसं होईल? शक्य नाही. ते पण तसंच झालं आहे रणजित. घरात कोणी येऊन गेलं होतं का? कुणीच नाही, फक्त आम्ही तिघीच होतो. समता, तुला माझा तर संशय येत नाही ना? हे काय भलतंच बोलतेस तू मीरा. माझ्या स्वप्नातही तसं येणार नाही. तरीही मी माझी पर्स दाखवणारच. काय चालवलंयस मीरा तू? काय पर्स वगैरे दाखवू नकोस. तिच्यावरचा विश्वास रणजितने आपल्या शब्दात व्यक्त केला. तरीही मीराने आपली पर्स फारते घातली. तिची कृती पाहून दीपाली म्हणाली, समता, मी काय दाखवू तुला? तुमच्याच घरात राहते, तेव्हा चोरी करून मी काय करू? तरी तुला बघायचे असेल तर माझी रूम बघ. दीपा, तू हे काय भलतं बोलतेस? रणजित थोड्या रागानेच बोलला. पण ती संधी साधून मीरा गडबडीने म्हणाली, रणजित, अशा वेळी विश्वास थोडा बाजूला ठेवावा. अरे, मी ते असताना हार गेलाय. तो सापडेपर्यंत तरी मला मोकळी वाटेल का? चल ग समता, आपण दीपाची रूम पाहूया. त्याची काही आवश्यकता नाही. मी तसे काही होऊ देणार नाही. रणजित थोड्या चढ्या आवाजात म्हणाला. दादा, मलाही ते मान्य आहे, पण आता अशा अवस्थेत आपण दुसरं काय करणार? आम्ही तिघीच इथे होतो. याचा अर्थ आमच्यापैकीच कोणीतरी हार उचलला. मी तर साड्या आणायला गेली होती आणि मी बाथरूम मध्ये. मीरा चटकन म्हणाली, म्हणजे मी तेवढे राहिले? ठीक आहे, चला घ्या माझ्या रूमची झडती. माझी काहीच हरकत नाही. रणजित, तू सुद्धा ये, शोधूया. सॉरी, मला यामध्ये इंटरेस्ट नाही. तुमची तुम्ही बघा, मी हॉलमध्ये आहे. रणजित उठून हॉलमध्ये गेला. समता आणि मीराने दीपालीच्या रूमकडे आपला मोर्चा वळवला. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल.
तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.